चार पैसे कमवण्यासाठी माणूस पेट्रोल पंपावर नाईट शिफ्ट करतोय आणि एक दिवस कामावर येत असताना त्याच्यावर वाघाचा हल्ला होतोय. एवढ्या रात्रीचं मी मावशीच्या गावी ब्राह्मणवाड्याला निघालो होतो. लहानपणी तुम्ही एक गोष्ट नक्कीच ऐकली असेल, एक म्हातारी घोपळ्यात बसून फिरायला जात असते आणि तिला वाटेत वाघ भेटतो. आणि आता मला तसंच वाटू राहिले, मी गाडीत आणि बाहेरचे वाघ म्हणत असतील धरू का तुला धरू. दोन वाघ दोन वाघ, आई शपथ. व्ह्यूजच व्ह्यूज येणार आता. व्ह्यूज येऊ नाही तर नाही येऊ, पण मावशी काय म्हणून राहिली बघा. मग काय करायचं वाघांचं? उडवायला नको तिथं. का बरं? हा का मग काय त्याला काल ठेवायचं ते माणसं खात्यात. किती त्रास दिले माहिती का, छोटे छोटे पोरं खात्यात. मावशीच्या हातचं मस्त भोजन ग्रहण केलं. मावस भावाला गाडीत टाकलं आणि डायरेक्ट पेट्रोल पंपावर येऊन थांबलो. पंपावर काम करणाऱ्या या भावासोबत घडलेली एक गोष्ट बिघाळली. 10-15 दिवसांपूर्वी 7 वाजता कामावर येत असताना त्याच्या मागे वाघ लागला. जीव तर वाचला पण पायावर हल्ला केला. आधी गाडीवर जात असताना कुत्रे मागे लागायचे, आता वाघ मागं लागू राहिलाय. म्हणजे काय आता दुनिया कुठचं कुठं जाऊ राहिली. असो, आम्ही पहाटीच ओझर मध्ये पोहोचलो होतो. काय निसर्गरम्य वातावरण आहे. हा एकच नंबर वातावरण. पण आम्ही काय अंघोळ नव्हती केलेली. पण आता एवढ्या लांब आलोय, गणपती बाप्पांचं दर्शन केल्याशिवाय काय आम्ही जाणार नाही. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही, त्याच्यामुळे व्लॉग इथंच संपू. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत फॉलो करून घ्या.